पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। काका म्हणे बोलावी हो? हा, एक इम्पॉर्टंट डील आहे, त्याबद्दल जरा तुझ्याशी बोलायचं. हो, एक मिनिट हा, वो दरवाजा बंद करत नाही, कोणी ऐकला ना तर मग गडबड नको ने. बोल. का मारलं काका? तोंड वर करून मला विचारतो काय म्हणून? हा, काय काय काय? पेपर छे गजडो, नीट बघ नीट. काय काय बघ बघ बघ. ठाकूरची अनुपेन फोटो पेपर मध्ये, हे कसं काय? मला नाही माहिती कसं आलं इथे. मला साळसूतपणाचा आवाज नकोस. माहितीये तुझ्या नाड्या माझ्या हातात आहेत. आता फोन लावला पोलीस हजर होतील. सांग काय काय हा पेपर आपल्या घरात कसाला? सांग. काकाजी मला खरंच माहित नाही हा फोटो इथे कसाला. मला खबरच नव्हती. खरंच नाही माहिती मला. काका खरंच नाही माहिती. ते चावीवाल्या माकडासारखं झालंय. तुला फक्त चावी नाही, बटन आहे, बटन कानाखाली. आता ठणकीने आवाज करून ऑन केलं ना मग बोलशील तो. किंचूने ते पेपर मागवले होते, रद्दी मागवली होती भेळ खायला, त्याच्यामध्ये रोड साईडचा फील यायला. अरे पण हेच रद्दीचे पेपर कसे आले मग? મને ખબર નથી કાકાજી. હું સાચું કહું છું. तुमचे कसं, काकीनी कसं, किंचूनी कसं? खबर नव्हती મને. एवढी धमकी देऊनही रितेश तेच सांगतोय म्हणजे हा खोटं बोलत नाहीये. अच्छा, म्हणजे तो चौधरीचा पिल्ला याच्यासाठी अनुला भेटायला तडफडत होता, तर त्याची बायको हिच्यासारखी दिसते म्हणून ना. त्याने तर अनुला काही सांगितलं नसेल ना? नाही म्हणजे अनुबेनला काय माहित नसेल. काय तर ती बोलली असते ना काहीतरी. तुमचा भरोसा नाही ना? आपण अनुबेनला विचारू. चला. याव. काय रे, देव अक्कल वाटत होता तेव्हा तू काय गावभर बोंबलत हिंडत होतास? हा, अक्कल कुठला? अरे तूच आत्ता म्हणालास ना अनुला यातलं काही माहिती नसेल म्हणून. मग पुन्हा जाऊन तिलाच काय विचारतो? हे बघ, खाजवून खरूच काढायचं नाही कधी. डोबो નથી काकाजी. जे मला हवं आहे ना तेच तुम्हाला करायला लावतोय मी. स्मार्ट छू, रितेश मेहता छू. पण माता काका याचा काय करायचं? मी बघतो, तू नको काळजी करूस. पेपरचं मी बघतो. कुठला पेपर? म्हणजे काही ऐकलं नाहीये, देवी मानी कृपा. नाही मग ते आपल्या लँड प्रोजेक्ट बद्दल मी त्या पेपर बद्दल त्याच्याशी जरा डिस्कस करत होतो. आणि हा अनु बेटा, आता काही प्रोजेक्ट्स आपले लाईनअप आहेत तर ते सगळे तू बघायचेस. आणि हा प्रोजेक्ट जो आहे हा रितेशला बघू दे. त्याला आता बिझनेस यायला लागलाय. तुझ्या बरोबर राऊंड राऊंड शिकलाय बघतो सगळं. ओके पप्पा, हा बिझनेस रितेश भाई सांभाळतील. હું બધું સમજુ છું. आता પ્રોજેક્ટ मला करायचाच नाही. તમે કાકા છો તેથી હું તમારો ભત્રીજો છું. આ रितेश मेहता છું. अनु आणि यशवर्धनला दूर करायचा प्लान आहे तुमचा, तो पण माझ्या खांद्यावर बंदूक ठेवून.
हा काय रे, हा तुला आनंद नाही झाला? हा जरूर थँक्यू थँक्यू नो प्रॉब्लेम वांधो નથી अनुबेन निघूया जय श्री कृष्ण येते बाबा. सुखी राहा. आणि घ्या प्लीज. कसं वाटतंय आता? अचानक आणि चक्कर काय झालं? आणि हा जो कोण चौधरी होता ना, तो यानंतर या घरात पुन्हा दिसला नाही पाहिजे. नाही नाही, काही झालं, मला किती यशबद्दल वाटत असलं ना तरी मी हे कोणाला सांगणार नाही आणि मी पप्पांच्या विरोधात जाणार नाही. હું જાણું છું અનુબેન તું काय विचार करतेस. काकाजींनी आत्ता जे सांगितला त्याचाच विचार करत असणार. पण हो रितेश तसं होऊ देणार नाही. तुला आता यशवर्धनच्या जास्तीत जास्त जवळ जायला पाहिजे. काय करू? आयडिया. हे चौधरींच्या ऑफिसकडे गाडी घे. चौधरींकडे का जायचंय तुला? अरे अनुबेन ते पेपर्स कलेक्ट करायचे ना ते यशवर्धन चौधरी कडून. ते जाऊन पेपर घेतो आणि मग तिथून ऑफिस मध्ये जाऊया ना. रितेश भाई, पण ते तुम्ही नंतर पण कलेक्ट करू शकता ना. अरे अनुबेन आता तू आणि काकाजींनी एवढ्या विश्वासाने जिम्मेदारी टाकली ती मला निभवायला नको काय? हा आणि आता कसं आहे, कामाचा फ्लो लागलाय ने तसा फटाफट 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 काम होऊन जाईल. अरे 5 मिनिट ना काम छे, असा गेलो नाही असा. ठीक आहे, पण मग तुम्ही वर जा, मी खालीच थांबेन. आणि जर यशवर्धननी विचारलं तर त्याला सांगू नका मी आली. ओके ठीक आहे. आणि लवकर या. ओके. अरे 0 मिनिट मध्ये आले. एक एक गाडी तिकडे. यशवर्धन चौधरींच्या गाडीला अपघात. यशवर्धन चौधरीच्या गाडीला वर्षापूर्वीच अपघात झाला होता. गाडी दरीत फेकली गेली. त्याची पत्नी नेहा चौधरी सापडली नाही. म्हणजे आपली अनुष्का नेहा चौधरीची आहे. डॉक्टर पण म्हणाले होते की घाटातल्या पाड्यावरच्या लोकांनी आणलं होतं उपचारासाठी. हे खरं कधीच नाही कळलं पाहिजे. जरा सांभाळून ने. तुम्ही चहा घेणार काय? नाही. आशू छे. अरे हे हे कशाला इथे ठेवला? कचरा नाही, पेपर छे. अरे पेपर નથી. अरे कचरा छे. समजा डाग लागेल ना ह्याला. हे काय? हा, आता ह्याचे डाग बेडवर लागले असते म्हणजे પછી તમે रितेश परत बूमो पाडशी. सॉरी, माफ करशो. मी येतो लगेच टाकून बाहेर. शे, समजा करून टाकला कचरा नुसता.
ठीक आहे समीर, तू ती मीटिंग फायनल करून टाक. या ऑफकोर्स आय जॉईन यू. आणि तू सांभाळते, आपले खूप महत्वाचे क्लायंट्स आहेत, तुला माहितीच आहे. ठीक आहे. आणि हे अरे हा लँडलाईन गेले 2-3 दिवस बंद आहे. या आज जरा बघ ना, फॉलोअप कर. कोण काय लक्ष देत नाहीये. ते इंटरकॉम तो सुद्धा बंद आहे. ते कॉफी पण ऑर्डर करायचं मोबाईल वरनं सांगायला लागतात. हा हा ठीक आहे. ओके, मी बोलतो तुझ्याशी थोड्या वेळात. हा, ते सांभाळून घे जरा. थँक्स. हॅलो, जय श्री कृष्ण. या तुम्ही असे अचानक इथे? नाही म्हणजे मी काल येऊन गेलो त्याच्यामुळे काय? नाही 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 नाही, त्याचं काय नाही. त्याचं काय नाही, जस्ट ते काकाजींनी जरा ते. काकांनी काय? नाही ऍक्च्युली काय झालंय, ते जॉईंट व्हेंचरचे टर्म्स अँड कंडिशन ठरवताना ना, ते अनुबेनकडून एक पॉइंट मिस झालाय. कुठला पॉइंट? तुमची कुंडली. काय? तुमच्या कुंडलीची ना झेरॉक्स कॉपी लागेल, सेल्फ अटेस्टेड, साइन करून. कुंडलीची कॉपी कशासाठी? काकाजीने हवी ना. नाही, ते काकाजींचं काय आहे, काकाजी हे कुंडलीवर जबरदस्त बिलीव्ह करते. हा, कुंडली मॅच झाल्याशिवाय पार्टनरशिपचा पी नाही, जॉईंट व्हेंचरचा जे नाही आणि बिझनेसचा बी नाही. त्याच्यामुळे काय आहे, काकाजी सगळे कागदपत्र बघत होते ना, तेव्हा त्यांनी म्हटलं कुंडलीची कॉपी कुठे आहे, ते मिसिंग होती ना, म्हणून ते डॉक्युमेंट जरा आणायला आलं. व्हॉट नॉनसेन्स. सॉरी, पण हे बघा, एक मिनिट. या कुंडलीचा आणि बिझनेसचा काही संबंध नाहीये, म्हणजे ऍटलीस्ट माझा विश्वास नाहीये. मी अनुष्काजींशी बोलून घेईन. काय झालं रितेश भाई, अजून का नाही आले? कॉल करते. का फोन नाही उचलत आहे? काय फायदा नाही हो, फायदोच नाही. काय आहे यशवर्धन, अनुष्काबेन तुमच्याशी बिझनेस करते हे खरं आहे, पण अनुबेनला बिझनेस करायला परमिशन दिली कोणी? काकाजींनी. काकाजींशिवाय बिझनेसचा पान हलत नाही. काकाजी मतलब सुप्रीम लीडर ऑफ मेहता, सुप्रीम लीडर. हा, काकाजींनी बोलला ना कुंडली पाहिजे, मग तुम्हाला द्यावी लागेल, विषय खतम. ठीक आहे, मग मी मिस्टर मेहतांना सांगेन की मी बिझनेस कुंडली बघून नाही, माणसं बघून करतो. ओके. इन दॅट केस हे जॉईंट व्हेंचर होणं शक्यच नाही. काय करू, यशवर्धनला कॉल करू? नाही, नको. त्याला कळलं की मी इथे आलीये तर मला वर जावं लागेल. मी रितेश भाईंना मेसेज करते. किती वेळ लागणार आहे, उशीर होणार असेल तर मी निघते. हे बघा, आजपर्यंत तुमचे सगळे पॉइंट मी मान्य केलेत, सगळ्या गोष्टी ऐकल्यात, पण ही गोष्ट मी नाही ऐकू शकत, कारण मला ही गोष्ट पटलेलीच नाहीये. म्हणजे आता कुंडली बघितल्यानंतर आपण ठरवायचं की आपण काम करायचं की नाही. व्हॉट शिट आर यू टॉकिंग? आणि नाही, एक मिनिट, कुठल्या काळात जगताय तुम्ही? आणि जयंतीबाई अशा पद्धतीचं काम करतात मला माहित नव्हतं. ठीक आहे, कुंडली वगैरे बघून काम करायचं. आज आपण डेटा बघून, रिसर्च बघून काम करतो. कुंडली नाही म्हणजे नाही जुळली आपली कुंडली, ते का आपण काम नाही करायचं? नाही, कसं आहे ते सगळं मला मान्य आहे, पण ते नाही तर कसं करणार ना का? हा, बोला रितेश भाई. हे बघ, यशवर्धन,
आता बास झाला तुझं, लय बोललात. ते ऑप्शन मध्ये ना तुम्ही लँड हरलात, लक्षात आहे ना? लँड हरले तुम्ही. आम्ही लँड विकत घेतली, आम्ही जिंकलो. हा, तरी पण तुमच्यावर उपकार म्हणून आम्ही तुमच्या बरोबर बिझनेस करतोय, लक्षात आहे ना? तुम्ही उपकार करताय? हा, उपकारच करतो यशवर्धन. आणि उपकार जाण्याची पद्धत चौधरींमध्ये आहे की नाही ना, ते मला कळू दे एकदा. का उपकाराची परतफेड या पद्धतीने चौधरी करतात ते पण मला कळू दे एकदा. सगळी रायवलरी विसरली ना, हे काकाजींचे उपकारच आहेत तुमच्यावर, कळलं? हा, हे बघ, काकाजींबद्दल एक शब्द पण बोललेला आपण ऐकून घेणार नाही म्हणजे नाही. मिस्टर मेहता, माझा ऐका मी काय बोलतोय ते. अरे मी काय ऐकून घेऊ यशवर्धन? यू आर लुजर, वी आर विनर्स. ओके, हा, वी आर विनर्स. ते आमची अनुबेन तुझ्या मेलेल्या बायको सारखी दिसते ने, म्हणून हे डील इथपर्यंत तरी आलं. हा, अनुबेन तुमच्यावर काम करते ना, म्हणजे अनुबेनने सगळी रायवलरी बाजूला ठेवून उपकार केले तुमच्यावर. काकाजीने पण रायवलरी बाजूला ठेवली ना, हे उपकार आहेत तुमच्यावर, उपकार. मिस्टर मेहता, प्लीज तुमचं तोंड आवरा, तर शपथ मी तुम्हाला वरून खाली फेकून देईन आता. हॅलो ठाकूरजी, मदत आपो. अनुबेन कधी येणार? कुठे राहिली? आता याने मला फेकून दिल्यावर येणार काय श्रद्धांजली व्हायला? ओके, हे बघ, हा, आवाज नाही जास्त. हा, मी ऐकून घेणार नाही. हा, ऐकून नाही घेणार मी. मला बहुतेक जायला लागेल. काय करू मी? वर जाऊ? नको, उगाच वर गेले आणि काही परत प्रॉब्लेम झाला तर. ही रितेशबाई पण ना, कशाला उगाच भांडताय? काय करू मी? तू जर का अनुष्काचा भाऊ नसतास ना, तर मी इथेच मारलं असतं तुला, इथे. हे बघ, हा, आवाज नाही जास्त. हा, मी ऐकून घेणार नाही. हा, ऐकून नाही घेणार मी. तुम्ही प्लीज बाहेर निघा. मी आत्ताच माझ्या ऑफिस मधून बाहेर निघा. हे बघ, हात लांब ठेवायचा. आपण ऐकून नाही घेणार. हा, कोणाला विचारू यशवर्धनचं केबिन कुठे? एक्सक्यूज मी. रितेशबाईंना फोन करते. फोन का नाही उचलत आहे? एक्सक्यूज मी, मिस्टर यशवर्धनचं केबिन कुठे? त्या साईडला. थँक्यू. सापडला. कुठे लपून बसला होतास? आता यश सरांच्या केबिन बद्दल कोणी विचारलं मला? आवाज ओळखीचा वाटत होता ना?